नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 3 एप्रिल 2026चे जेवढे महत्त्वाचे चळवळीचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे चळवळीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्णपणे बघा. संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघत असतो. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर व्हिडिओ आवडला तर जरूर एकदा लाईक करा. ओके, चला बघूयात. आपण रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ पाहत असतो, जेणेकरून चालू घडामोडी तुमचं कव्हर होण्यासाठी ही सीरीज बुलेट रॅपिड फायरची सीरीज आपण सुरू केलेलं आहे. पाठीमागे लेक्चर बघितलं नसेल तर रोज सकाळचे 6 वाजताचे व्हिडिओ तुम्ही पाठीमागे जाऊन पण तुम्ही पूर्ण लेक्चर कव्हर करू शकता. मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारलाय त्याच्यावरती अगोदर आता चर्चा करूयात. नुकतेच भारतातील पहिले LPG ATM मशीन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणतो आपण LPG ATM मशीन सुरू करण्यात आलं होतं भारतामधील गुरुग्राम या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. MP आहे ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जे काही सौर आघाडी आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, याचं हेडक्वार्टर देखील आहे आणि गुरुग्राम येतं हरियाणामध्ये. गुरुग्राममध्ये काही दिवसापूर्वी भारतातील पहिले ग्रेन ATM देखील सुरू करण्यात आलं होतं. भारतातील पहिले धान्य ATM गुरुग्राम, हरियाणा. घ्या पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच जागतिक शांततेसाठी योगदानाबद्दल भव्य पुरस्कार, ज्याला आपण ग्रँड प्राइज म्हणतो, या ग्रँड प्राइजने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? जागतिक शांततेसाठीचा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नुकतंच तेलंगणामधील एका व्यक्तीनं, ज्याचं नाव आहे जे. कृष्णाराव. पर्याय क्रमांक 4. ओके, हे तेलंगणा या राज्यामधील येतं, लक्षात ठेवू शकता. सांस्कृतिक त्यांनी कार्य केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. काही दिवसापूर्वी जे पुरस्कार देण्यात आले होते त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. विंग्स इंडिया 2026 मध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार देण्यात आलाय इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली या ठिकाणाला. प्रजासत्ताक दिन 2026च्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या झांकी श्रेणीत प्रथम पुरस्कार भेटलेला आहे महाराष्ट्राला गणेशोत्सवला. एकूण पद्म पुरस्कार विजेते 2026चे किती असतील तर ते 131 आहेत. पद्मविभूषण पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आलाय धर्मेंद्र यांना, KT थॉमस यांना, N राजम यांना, P नारायणन आणि VS अच्युतानंदन यांना मरणोत्तर. आणि युनोच्या महासचिव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय स्वाती शांता कुमार यांना. पुढचा प्रश्न दुसरा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र किल्ले पर्यटन धोरण 2025 नुसार कोणत्या प्रमुख किल्ल्यांवर नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे? थोडंसं जुनं का असणार न्यूज, परंतु कामाचं आहे. IMP आहे. ओके, ह्याच्यामध्ये 4 असे किल्ले आहेत ज्या किल्ल्यांना महाराष्ट्र सरकारने पर्यटन माहिती सुविधा केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ते 4 किल्ले कोणते असतील तर एक आहे रायगड, दुसरा आहे प्रतापगड, तिसरा आहे शिवनेरी आणि चौथा आहे साल्हेर. म्हणजे रायगड, प्रतापगड, शिवनेरी आणि साल्हेर म्हणजे वरीलपैकी सर्व याचं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्र सरकारचं किल्ले पर्यटन धोरण कोणत्या वर्षीचं आहे हे तुम्हाला क्वेश्चनला येऊ शकतं. 2025चं आहे. ओके, नमो पर्यटन माहिती आणि सुविधा केंद्र या ठिकाणी सरकार उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने 5 कोटी रुपये ओके मंजूर केलेत तर नुकतंच. एकूण जे आहेत यासाठी रक्कम सरकारने अलर्ट केलेत 20 कोटी रुपये. 20 कोटी रुपये भेटतील हे 4 केंद्रासाठी. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. आणि हे किल्ले आलं तर आणखीन एक न्यूज सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले आहेत ज्याला जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आले. त्या किल्ल्यावरती एक नजर आपण टाकूया जेणेकरून पेपरला प्रश्न येऊ शकतो. ओके, पहिला किल्ला आहे शिवनेरी किल्ला जो पुणेमध्ये येतो. दुसरा आहे रायगड किल्ला जो रायगड जिल्ह्यामध्ये येतो. तिसरा आहे प्रतापगड किल्ला जो सातारा जिल्ह्यामध्ये येतो. चौथा आहे पन्हाळा किल्ला जो कोल्हापूरमध्ये येतो. त्यानंतर 5वा आहे लोहगड किल्ला जो पुणे जिल्ह्यामध्ये येतो. 6वा आहे सिंधुदुर्ग जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर 7वा आहे राजगड किल्ला जो पुणे जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर 8वा किल्ला आहे तो म्हणजे सुवर्णदुर्गचा किल्ला. सुवर्णदुर्गचा किल्ला जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर 9वा आहे विजयदुर्गचा किल्ला जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. 10वा आहे साल्हेर किल्ला जो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर 11वा आहे खांदेरीचा किल्ला. ओके, खांदेरी जो रायगड जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर 12वा जो काही किल्ला आहे तो जिंजी तामिळनाडूमध्ये येते. ओके, ह्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले आहेत. लक्षात ठेवा ज्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. कोणतं आहे कोणतं नाही ह्याच्यावरती यावर्षी पेपरला आलेला आहेत प्रश्न. इथून पुढचे पण एव्हरग्रीन क्वेश्चन आहे, कधी येऊ शकतो. 12 किल्ले. पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न. नुकतेच विल्यम डॅलरिम्पल यांना कोणत्या पुस्तकासाठी मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आलेला आहे? हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. व्यक्तीचं नाव आहे विल्यम डॅलरिम्पल. यांना भेटलेला आहे द गोल्डन रोड या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर लक्षात ठेवा. द गोल्डन रोड किंवा सोनेरी
रस्ता असंही पेपरला येऊ शकतं. सोनेरी रस्ता जो पुस्तक आहे, या पुस्तकासाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. डेल रेम्पल हे स्कॉटलँडचे व्यक्ती आहेत. स्कॉटलँड हा UK आणि ग्रेट ब्रिटनचा भाग आहे. जे राजधानी येतं एडिनबर्ग. स्कॉटलँडची राजधानी आहे एडिनबर्ग, लक्षात ठेवा. ओके. आणि जे फ्लेश कादंबरी आहे, फ्लेश कादंबरीला बुकर पुरस्कार भेटलेला आहे. बुकर पुरस्कार 2025. व्यक्तीचं नाव आहे डेव्हिड झाले. लक्षात ठेवा, पेपरला येऊ शकतो. डेव्हिड झाले हे व्यक्ती हंगेरीची व्यक्ती आहेत. त्यांना बुकर पुरस्कार भेटला आहे फ्लेश कादंबरीसाठी. आणि हार्ट लॅम्पला भेटला आहे कुठला पुरस्कार? हार्ट लॅम्पसाठी बानू मुस्ताक यांना पुरस्कार भेटला आहे. जे कन्नड लेखिका आहेत बानू मुस्ताक, हार्ट लॅम्पसाठी. आणि बानू मुस्ताक आणि बानू मुस्ताक आणि दीपा भास्ती. ओके. ते अनुवाद केलं तर दीपा भास्ती यांना हा पुरस्कार सन्मान करण्यात आले. दीपा भास्ती यांना कुठला? तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025. समजता? लक्षात ठेवा. हे आहेत विल्यम डॅलरिम्पल आणि ह्या पुस्तकाचं नाव आहे द गोल्डन रोड. 2-3 पुरस्कार जे भेटले त्यांच्यावरती एक नजर टाकून आपण जाता होता. इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 भेटले जयंत चौधरी यांना. मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026 ने सन्मान करण्यात आले अमोल पालेकर यांना. राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 सन्मानित करण्यात आले डॉक्टर देवेंद्र त्रिगुणा यांना. कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले राहुल द्रविड व रॉजर बिन्नी यांना. BCCI पॉली उमरीगर पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोण असतील? शुभमन गिल आहे 2026 साठी. गणित रत्न पुरस्कार 2026 भेटले वामशी प्रीतम पिंगाली यांना. दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये जीवनगौरव पुरस्कार भेटले आहे नंदामुरी बालकृष्ण यांना. आणि ब्रिक्सतर्फे महिला सशक्तीकरण ट्रेल ब्रेझर्स पुरस्कार भेटला आहे कल्पना सोरेन यांना. पुढचा चौथा प्रश्न. दरवर्षी उत्कल दिन हा कधी साजरा केला जातो? उत्कल दिवस, उत्कल म्हणजे काय? ओडिसा. हा ओडिसा जो राज्य आहे, या ओडिसा राज्याचा स्थापना दिवस आहे. ज्या ओडिसाची स्थापना 1 एप्रिलला झाली होती. 1 एप्रिल 1936 या लक्षात ठेवा. ओडिसा राज्याची स्थापना, ज्या राज्याची राजधानी भुवनेश्वर. ओडिसाची राजधानी भुवनेश्वर आहे आणि 1 एप्रिल पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवायचं आहे. उत्कल दिवस असतो 1 एप्रिलला. 1 एप्रिलचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस पण असतो. RBI स्थापना दिवस 1 एप्रिल 1935 चे आहे. ओडिसा राजधानी भुवनेश्वर आहे आणि ओडिसा राज्यामध्ये जो काही जगन्नाथ रथयात्रा आहे, जगन्नाथ रथयात्रा साजरा केला जातो. त्यानंतर धनुजात्रा आहे, जगन्नाथ जत्रा, धनुयात्रा, त्यानंतर आहे ओके बालीजात्रा आहे. हे सगळे जत्रा आहेत ना, जत्रा किंवा यात्रा हे भरवले जातात. लक्षात ठेवा. ओडिसा राज्यामध्ये 2 राष्ट्रीय उद्यान येतात. नॅशनल पार्क 2 येतं. एकाचं नाव आहे सिमलीपाल आणि दुसरं आहे भितरकनिका. सिमलीपाल आणि भितरकनिका हे 2 राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा. चिल्का सरोवरचा सरोवर माहितीच आहे. तो संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, चिल्का सरोवर. मग एप्रिल महिना आहे, ह्याच्यावरती एक नजर आपण जाता टाकूयात, कारण रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. घ्या. पहिला प्रश्न. 1 एप्रिलला असतो उत्कल दिवस. 2 एप्रिलला असतो जागतिक स्वमग्नता ऑटिझम अवेअरनेस डे किंवा आंतरराष्ट्रीय बाल साहित्य दिवस. 4 एप्रिलला असतो जागतिक खान जागृती दिवस. 5 एप्रिलला आहे राष्ट्रीय सागरी दिन किंवा राष्ट्रीय समता दिवस. 6 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिलला असतो जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिलला आहे CRPFचं शौर्य दिवस. 10 एप्रिलला असतो जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिलला आहे शिक्षक हक्क दिन महाराष्ट्रामध्ये. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन आणि महिला सुरक्षा दिन. 14 एप्रिलला असतो अग्निशमन सेवा दिवस किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिलला आहे महिला बचत दिवस. 18 एप्रिलला असतो जागतिक वारसा दिन. 21 एप्रिलला आहे नागरी सेवा दिवस. 22 एप्रिलला असतो जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिलला आहे जागतिक पुस्तक कॉपीराईट दिन किंवा जागतिक भाषा दिवस, वर्ल्ड लँग्वेज डे. 24 एप्रिलला असतो राष्ट्रीय पंचायत राज दिवस. 25 एप्रिलला असतो जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिलला असतो जागतिक बौद्धिक संपदा आंतरराष्ट्रीय चर्नोबल आपत्ती स्मरण दिवस. 29 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. त्यानंतर आंतरराष्ट्रीय रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिवस. हा झाला एप्रिल महिना. ज्या वेळेस पण तुम्हाला हळूहळू प्रश्न येतील त्यावेळेस तुम्हाला मी हा एप्रिल महिना रिव्हिजन करून देणार आहे. घ्या पुढचा प्रश्न.
नुकतेच 26 ते 31 मार्च 2026 दरम्यान कोणत्या राज्यात माधवपूर मेला जो उत्सव आहे तो उत्सव साजरा करण्यात आला आहे? हा माधवपूर जो उत्सव आहे तो साजरा करण्यात आलेला आहे गुजरात राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा गुजरात. ज्या गुजरातची राजधानी येतं गांधीनगर. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा. ओके. आणि आचार्य देवव्रत हे राज्यपाल आहेत गुजरातचे. गुजरातला महाराष्ट्रातील साधारणतः 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. कुठले कुठले ते 4 जिल्हे असतील? एक आहे नंदुरबार, दुसरा आहे धुळे, तिसरा आहे नाशिक, चौथा आहे पालघर. लक्षात ठेवा गुजरात राज्यामध्ये संपूर्ण जगातील सर्वात उंच पुतळा आहे ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणतो, जो 182 मीटर उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नर्मदा नदीवरती येतो. माधवपूर उत्सव IMP आहे. कर्नाटक राज्यामध्ये एक डान्स आहे, नृत्य आहे ज्याला आपण यक्षगान म्हणतो, जो एक लोकनृत्य आहे. ह्याला शास्त्रीय नृत्यामध्ये टाकू नका यक्षगानला. ओके. आणि गुजरात राज्यामध्ये कोणते असतील? गुजरात राज्यामध्ये गरबा आहे, गरबा आहे, दांडिया आहे. हे गुजरात राज्यामध्ये साजरा केला जातात. पुढचा प्रश्न 6वा प्रश्न. नुकतेच वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेले विजयपथ सिंघानिया हे कोणत्या कंपनीशी संबंधित होते? विजयपथ सिंघानिया हे होते रेमंड कंपनीचे अध्यक्ष, प्रमुख, संस्थापक. रेमंड कंपनी लक्षात ठेवायचं आहे. ह्यांचं 87 वर्षी मुंबई या ठिकाणी यांचं निधन झालेलं आहे. विजयपथ सिंघानिया लक्षात ठेवा IMP आहे. हे येतं रेमंड जो कंपनी तुम्ही साधारणतः रेमंडचे कपडे देखील वापरले असेल तर रेमंडचे हे संस्थापक किंवा प्रमुख होते. 7वा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात नायक्टी बॅट्रॅकस काली नावाचं एक बेडकाचं नवीन प्रजातीचे शोध किंवा ओळख पटवण्यात आलेली आहे? हे काली म्हटल्यानंतर काली जो व्याघ्र प्रकल्प आहे, व्याघ्र प्रकल्प, काली व्याघ्र प्रकल्प कुठे येतो? हा कर्नाटक राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा IMP कर्नाटक. जिचं राजधानी येतं बेंगळुरू. बेंगळुरूमध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचं पण मुख्यालय आहे. बेंगळुरू हे शहर वृषभावती या नदीच्या काठी आहे लक्षात ठेवा. त्याला भारताचे उद्यान, गार्डन ऑफ इंडिया, भारताचे अंतराळ शहर असंही म्हटलं जातं बेंगळुरूला. हे आहे बेडूक, अशा पद्धतीचा बेडूक आहे. तो सापडला आहे काली या व्याघ्र प्रकल्प, म्हणून त्याला काली असं नाव देण्यात आलं आहे. ओके. नायक्टी बॅट्रॅकस काली बेडूक आहे. बेडूक हा कशामध्ये येतो? हा उभयचरमध्ये येतो. हा पाण्यामध्ये पण राहू शकतो आणि हा ओके जमिनीवर पण राहू शकतो. उभयचर प्राणी आहे लक्षात ठेवा बेडूक. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न. नुकतेच 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यासाठी बंदी घालणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता बनला आहे? ओके. बघा संपूर्ण जगातील विचारलं असतं काय झालं असतं या ठिकाणी? संपूर्ण जगातील फर्स्ट विचारलं असतं पहिल्यावाला तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ओके. ऑस्ट्रेलिया आहे. त्याच्यानंतर मग अनेक देशांनी बंदी घातलेली आहे. ओके. भारतामध्ये जर विचारलं, भारतामध्ये जो पहिला राज्य आहे असा बंदी घालणारा पहिला राज्य कुठलं असेल तर तो आहे कर्नाटक. कर्नाटक बंदी घातलेली आहे लक्षात ठेवा 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यासाठी. 13 वर्षाखालील मुलांना बंदी घातलेली आहे आंध्र प्रदेशनं. आंध्र प्रदेशनं. आता दक्षिण पूर्व जो आशिया आहे ह्याच्यातील पहिला देश बनला आहे इंडोनेशिया. पर्याय क्रमांक 4 इंडोनेशिया, ज्याची राजधानी तर जकार्ता. जकार्तामध्ये असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन आसियानचं काय हेडक्वार्टर आहे. या आसियान संघटनेचा 11 मेंबर आहेत. 11वा सदस्य देश नुकतंच बनला आहे ज्याचं नाव आहे तिमोर लेस्ते. तिमोर लेस्ते हा आसियान संघटनेचा 11वा सदस्य देश बनला. लक्षात ठेवा इंडोनेशिया. इंडोनेशियाचे प्रमुख आहेत प्रबोवो सुबियांतो, जे गेल्या वर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहिलेले व्यक्तिमत्व आहेत. ओके. इंडोनेशिया IMP लक्षात ठेवा. आणि इंडोनेशिया हा सर्वाधिक बेट समूहांचा देश आहे. ओके. सर्वाधिक बेट समूह, सर्वात जास्त संख्याचा बेट समूहाचा देश कुठला असेल तो इंडोनेशिया. माउंट क्राकाटोवा नावाचा ज्वालामुखी देखील या इंडोनेशिया देशामध्ये कधीही उद्रेक होत असतो. दक्षिण कोरिया आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सिओल. सिओल आहे. व्हिएतनामची राजधानी हनोई आहे. हनोई व्हिएतनामची. आणि भारताची तुम्हाला माहितीच आहे. सोशल मीडिया वापरण्यावर बंदी, जे यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे, फेसबुक आहे, या सर्वांना. चला 9वा प्रश्न. नुकतेच स्थलांतरित वन्य प्राण्यांच्या प्रजातींवरील अधिवेशन, ज्याला आपण CMS म्हणतो, कन्व्हेन्शन ऑफ मायग्रेटरी स्पेसीज. ओके. स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवेशन, ज्याचं COP15चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? हे पार पडले कोणत्या ठिकाणी? कॅम्पो ग्रँडे या ठिकाणी 2026 मध्ये पार पडले ब्राझीलमध्ये. पर्याय क्रमांक
2. ब्राझील लक्षात ठेवा. ठिकाणाचं नाव काय असेल? कॅम्पो ग्रँडे या ठिकाणी हे पार पडलं आहे. गेल्या वर्षी तुम्हाला एक शहर आठवत असेल तुम्हाला, बेलेम नावाचा. गेल्या वर्षी सांगतो मी. बेलेम या ठिकाणी कोणती परिषद पार पडली असेल? या ठिकाणी पार पडले COP30. मात्र हे COP30 जो आहे ना, ही आहे हवामानवरील परिषद. हवामानावरील परिषद COP30 जी आहे ना, ती गेल्या वर्षी बेलेमला पार पडली आहे. हे हवामानावरील कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आहे. हे CMS आहे, जो कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 15 म्हणतो आपण त्याला. ओके, 15 म्हणतो आपण, लक्षात ठेवायचं आहे. ब्राझीलमध्ये 2025 मध्ये गेल्या वर्षीचं ब्रिक्स जो समिट आहे, ब्रिक्स परिषद आहे, हेही पार पडलं होतं. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया येतं. ओके, लक्षात ठेवा. आणि संपूर्ण जगामध्ये एक संस्था आहे, ज्याला आपण इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणतो. पण IUCN ही संस्था, त्याचं हेडक्वार्टर येतं स्वित्झर्लंडमधील ग्लँड या ठिकाणी. जे पक्ष्यांसाठी रेड लिस्ट जारी करण्याचं काम कोण असतं, लाल यादी जाहीर करण्याचं काम कोण करत असतं, तर IUCN करत असतं. लक्षात ठेवा. बोट्सवानामधून आपण चित्ते आणले तर भारतामध्ये. बोट्सवानाची राजधानी ते गॅबोरोनी. अच्छा, ही जी परिषद आहे, कुठली वाली परिषद? ही परिषद COP15 वाली परिषद. COP14 कुठे पार पडली होती? CMSची COP14 म्हणतो मी. CMSचं COP14 जे आहे, ही कोणत्या ठिकाणी पार पडली आहे? हे पार पडलं होतं उझबेकिस्तानमधील उझबेकिस्तानची राजधानी अझरबैजान या ठिकाणी. उझबेकिस्तान या देशामध्ये हे पार पडलेलं आहे. लक्षात ठेवा. कधी? 2024 मध्ये. आणि ही जी परिषद आहे 2020 मध्ये पार पडली होती, ज्याला आपण COP13 म्हणतो आपण. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. COP13 जी आहे ना, ही गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी पार पडली होती. IMP CMSवरची COP13 जो आहे, तो 2020 मध्ये गांधीनगरमध्ये पार पडलेला आहे. चला, काही परिषदावरती एकदा नजर फिरवतो आपण. दुसरे शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पार पडले 2026 मध्ये पुण्यामध्ये. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026चे आयोजन करण्यात आलं होतं स्पेनमध्ये. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. रायसिना डायलॉग 2026 पार पडले दिल्ली या ठिकाणी. 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 दरम्यान 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य संमेलन पार पडले नागपूर या ठिकाणी. 20 ते 23 मार्च 2026 दरम्यान कोणत्या ठिकाणी गौ टेक 2026चे आयोजन करण्यात आलं होतं पुण्यामध्ये. वर्ल्ड सी फूड काँग्रेस 2026 पार पडले चेन्नईमध्ये. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. आणि राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न, 10वा प्रश्न, अंतिम प्रश्न, परंतु व्हेरी IMP पॉईंट. नुकत्याच कोणत्या तारखेपासून जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम व जगातील पहिल्या डिजिटल जनगणनेला सुरुवात झालेली आहे? जगातील पहिली ही डिजिटल पद्धतीनं आधुनिकीकरण करण्यात आलेली ही जनगणना आहे. लक्षात ठेवा, 1 एप्रिल सुरू झाली. 1 एप्रिल 2026 पासून भारताचे प्रथम नागरिक आहेत त्यांच्यापासून. भारताचे प्रथम नागरिक कोण? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापासून हे सुरू झाले. क्वेश्चन हा पण विचारू शकता तुम्हाला. लक्षात ठेवा, द्रौपदी मुर्मू यांच्यापासून हे सुरू झाले आहे. भारताचे प्रथम नागरिक यांच्यापासून डिजिटल पद्धतीने हे सुरुवात होणार आहे. ओके. आणि ह्या जनगणनेविषयीचे जनगणना हे कोण जाहीर करत असतं? केंद्रीय गृह मंत्रालय. लक्षात ठेवा, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक संस्था काम करते, त्याला काय म्हणतो? रजिस्ट्रार जनरल म्हणतो आपण. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया. ओके, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया जे गृहमंत्र्याच्या अंतर्गत काम करतात. गृहमंत्र्याचे मंत्री कोण असतील? अमित शहा. मग ह्या जनगणनेविषयी जे पॉईंट आहेत त्या पॉईंट या ठिकाणी आपण चर्चा करूयात. हे मी तुम्हाला टेलिग्रामवरती पण साधारणतः पाठवलेलं आहे, तुम्ही दिवसभरामध्ये वाचलं असेल. ओके, टेलिग्राम चॅनल आहे आपलं, अनुभव स्टडी ऑफिशियल NDSS नावाचं. ओके, नक्कीच तुम्ही त्याला सर्च करा आणि जॉईन व्हा टेलिग्रामवरती. बघत आपण पॉईंट कितव्या क्रमांकाचा आहे हे? ही जनगणना आहे एकूणामध्ये 16व्या क्रमांकाची आणि स्वातंत्र्यानंतरची जनगणना आहे 8वी. पहिली जनगणना लॉर्ड मेयो अशा कार्यक्रमामध्ये 1872 मध्ये पार पडली होती. आणि 1881 पासून जो आहे 1881 पासून ही जनगणना दशवार्षिक झाली, ज्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड रिपन. ह्या 2026 जनगणनेचे आयुक्त कोण असतील? मृत्युंजय कुमार नारायण. व्हेरी IMP पॉईंट. आयुक्त तर मृत्युंजय कुमार नारायण. शुभंकर आहे प्रगती व विकास. सुरुवात झाली 1 एप्रिल 2026ला. 1931च्या नंतर ही पहिली जातीवर आधारित जनगणना. लक्षात ठेवा, 1931च्या नंतर जातनिहाय जनगणना आता ठरणार आहे. प्रथम गणना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापासून झाली. जगातील सर्वात मोठी जनगणना आहे, पहिली डिजिटल जनगणना आहे. बजेटमध्ये एकूण जो तरतूद आहे ह्या जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती. जनगणनेचा कायदा आहे
1948 व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप मुलांना माहितीच नसेल की जनगणनेसाठीचा पण एक ॲक्ट आहे, कायदा आहे. 1948 तो कायदा आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत हे काम करत असतं. ओके, लक्षात ठेवा. एवढे पॉईंट तरी कमीत कमी तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. आणि 2021 जी होणार होती ती आता होतोय 2026-27 मध्ये. 2011च्या जनगणनेनुसार जेवढे आकडेवारी आहे ते आपण नेहमी आतापर्यंत बघत आलेलो आहोत. हे होते तुमचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचं जी के त्याचं विश्लेषण. चला, कालच्या किंवा मागच्या प्रश्नावरती एक नजर टाकूत आपण. रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. नुकतेच जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? स्तुती प्रधान, जे सिक्कीमचे आहेत. नुकतेच ओपन एआय कंपनीचे आशिया पॅसिफिकसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे व्यक्ती आता किरण मनी. नुकतेच परदेशी खेळाडू म्हणून सर्वाधिक IPL सामने खेळण्याचा कायरन पोलार्डचा विक्रम कोणी मोडीत काढला आहे? सुनील नरीन KKRकडून खेळतात. नुकतेच आलेले शहर में गाव हे पुस्तक कोणाचं असेल? हे पुस्तक आहे एकता चव्हाण यांचं. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 2026 कधी साजरा करण्यात आला? 30 मार्च रोजी. नुकत्याच सरकारने डॅश डॅश यांची सेबीमध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तर हे व्यक्ती ते KV रमणामूर्ती. बुरशीच्या जाळ्यांचा उलगडा केल्याबद्दल टायलर पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर ते टोबी कियर्स यांना. टायलर टोबी असं लक्षात ठेवा. वर्ल्ड आर्चरीने पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 म्हणून घोषित केलं आहे शीतल देवी यांना. आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन म्हणजे अमर कोर्स पूर्ण करणारे, यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी बनले तर दीक्षा त्रिपाठी. आणि दरवर्षी जागतिक ऑटिझम जागृती दिवस असतो 2 एप्रिल रोजी. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जायचं. आता नुकतेच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोणी जिंकलेली आहे? ऑप्शन तुमच्या समोर एकदा वाचून घ्या आणि उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न जाता करायचा आहे. हे आपले 3-4 गोष्टी मी नेहमी सांगत असतो. ओके, तुम्ही अभ्यास करताय ठीकच आहे, परंतु त्याच्यासोबत तुम्हाला आणखीन काही एक्स्ट्रा माहिती भेटलं तर तुमचं नक्कीच सोनं होणार असतं. तर हे आपलं अनुभव स्टडी ऑफिशियल जो नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्याला नक्कीच जॉईन व्हा. हे आपलं ॲप्लिकेशन आहे, ॲप आहे. Google प्ले स्टोअरवरती सर्च करा, भेटून जाईल तुम्हाला ह्या लोगोचा. त्यात आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे. ओके, इंस्टाग्राम पण फॉलो करू शकता. आणि आपलं जो यूट्यूब चॅनल आहे त्याला ज्या ठिकाणी सध्या तुम्ही लाईव्ह आहात त्याला जाता एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच कंटेंट, असेच माहिती मी तुम्हाला पाठवत असतो. लाईक केल्याबद्दल माझा उत्साह वाढतो, त्यामुळे तुम्हाला आणखीन चांगलं काय तुम्हाला देता येईल हे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, चला जाता थांबत आपण. राजगुरू पुस्तक, नादवरीचं पुस्तक आणि स्वप्नपूर्ती पुस्तक 3 पुस्तक आपले मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. कोणाला कोणतं पुस्तक घ्यायचं असेल तर दुकानात जाऊन पुस्तक घेऊ शकता. Amazon, फ्लिपकार्टवरती पण पुस्तक अवेलेबल आहेत किंवा ह्या नंबरवरती पण मेसेज करा, तुम्हाला पुस्तक घरपोच भेटून जातील. चला इथं थांबत जाता एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताचा बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि रात्री 9 वाजता लाईव्हच्या माध्यमातून आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण बघत असतो त्या ठिकाणी. थँक्यू. जय हिंद.